नितेश राणे यांना कितीही समज दिली तरी त्यांची मुस्लिमांच्या विरोधातली टोकाची वक्तव्य काही थांबतच नाहीत। मुस्लिमांविरोधामध्ये आक्रमक असलेल्या नितेश राणेंना भाजपनं पोस्टर बॉय केलंय। मात्र आता नितेश राणे मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीच्या काही बरडायला लागलेत। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमच नव्हते हा नितेश राणेंचा नवा शोध। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांचे कानही टोचलेत। तर नितेश राणेंचे इतिहासाचे शिक्षक कोण असा प्रश्न अनेक नेत्यांना पडलाय। शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते या त्यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे आणि याबद्दल इतिहास काय सांगतो पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। नितेश राणे भाजपचा मुस्लिम विरोधी पोस्टर बॉय। जेव्हापासून राणे भाजपमध्ये आले तेव्हापासून मुस्लिमांविरोधात नको तितके आक्रमक झालेत। आता नितेश राणेंचं मुस्लिम विरोधी ताजं वक्तव्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते असा दावा त्यांनी केलाय। स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती असंही राणे म्हणतायत। आमच्यातले काही काटे आहेत सांगायचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालू होता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। आपला राजा हा जाती धर्माच्या पलीकडचा जाणता राजा होता। त्यामुळे नितेश राणेंना नेमका कुणी इतिहास शिकवला असा प्रश्न विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही पडलाय। नितेश राणे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य याविषयी जर आपण त्यांना जो काही त्यांना जो इतिहास कोणी शिकवला असेल किंवा इतिहास जो माहिती असेल त्याची माहिती आपण त्यांच्याकडनं घ्यावी असं मला वाटतं। पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानच दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहेत। आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। नितेश भाऊ राणे काँग्रेसमध्ये असताना वेगळा इतिहास सांगायचे, वेगळी भूमिका मांडायचे, सावरकरांच्या विरोधात बोलायचे। आता ते BJPमध्ये आलेले आहेत, त्यामुळे BJPने जो आजपर्यंत इतिहास पुढे आणलाय जो चुकीचा आहे त्याची पाठराखण ही नितेश राणेंना करावी लागेल। नाहीतर त्यांना चुकून कसं का होईना मंत्रिपद मिळाले, ते मंत्रिपद जाण्याचा धोका तिथं आहे। फक्त चुकीचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न, तो पण का? त्यांना इतिहासाचं काय पडलं नाही, फक्त नेत्याला मात्र त्यांना खुश करायचं, बाकी त्यांना काही पडलेलं नाही। आपल्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला अजित पवारांनी नितेश राणेंना दिलाय। कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे। नितेश राणे जरी दावा करत असले तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळे असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत। संशोधक डॉक्टर झाकीर खान आदम खान पठाण
यांनी लिहिलेल्या मराठाकालीन मुस्लिमांचं योगदान या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात 1-2 नव्हे तर 123 मुस्लिम सरदार होते असा उल्लेख आहे. सिद्दी इब्राहिम, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, नूर खान बेग, इब्राहिम पठाण तसंच दाऊद खान, मसूद खान, हुसेन खान आणि जाफर खान याशिवाय मदारी मेहतर, काझी हैदर, मोहम्मद खान हकीम अशा या सरदारांचा त्यामध्ये समावेश आहे. सिद्दी इब्राहिम हे शिवाजी महाराजांचे खासगी अंगरक्षक सुद्धा होते, तर शमा खान हे शिवरायांचे विश्वासू सरदार. शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबलच्या हाती होती, तर शिवाजी महाराजांना आग्र्याहून पळण्यासाठी मदारी मेहतर यानं मदत केली होती. याशिवाय शिवरायांच्या गुप्तहेर विभागाचे सचिव मौलाना हैदर अली हे होते, तर त्यांच्या शस्त्रगाराची कमान इब्राहिम खान यांच्या हाती होती. अशी ही स्वराज्यासाठी लढलेल्या मुस्लिम मावळ्यांची यादी बरीच मोठी आहे. हो, मुस्लिम माणसं सुद्धा शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महत्वाच्या पदावर होते. आता मला सांगा, त्या काळात आता जसं आपण अणुबॉम्ब महत्वाचं म्हणतो तसं त्या काळात युद्धामध्ये ढाल तलवारी तर झाला, पण तोफखाना, तोफ हे सगळ्यात महत्वाचं, कारण त्याच्यातलं तोफखाना, तोफ किल्ल्यावर मारा करणं हे प्रमुख अस्त्र. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुस्लिम होता. मला सांगा, तोफखान्यासारखं प्रमुख अस्त्र आहे की ज्याच्यावर गडांवर मारा करता येऊ शकतो, त्या तोफखान्याचा प्रमुख शिवाजी महाराज इब्राहिम खान या मुस्लिम माणसाला नेमतायत. इतिहास काहीही सांगत असला तरी नितेश राणेंनी फक्त मुस्लिम विरोधाचे धडे गिरवलेत. मल्हार सर्टिफिकेट असलेल्या हिंदू विक्रेत्यांकडूनच मटण खरेदी करा, गैर हिंदूंशी व्यवहार करू नका, निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही, रामगिरी महाराजांना त्रास द्याल तर मशिदीत घुसून मारू, मोहम्मद पैगंबर यांना मानणारेच मुस्लिम पीर बाबा वगैरेंना मानत नाहीत, लव जिहादचा तपास नीट केला नाही तर पोलिसांची अशा ठिकाणी बदली करू की बायकोलाही फोन करायला मिळणार नाही. ही गेल्या काही काळातली नितेश राणेंची मुस्लिम विरोधी वादग्रस्त वक्तव्य. महत्त्वाचं म्हणजे नितेश राणेंवर या वक्तव्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले तरी कुठलीही कारवाई होत नाहीये. बहुधा नितेश राणेंचे वरिष्ठ त्यांना सल्ले देण्यापलीकडे काहीही करत नाहीत. भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमक पद्धतीने मांडला. हिंदुत्वाचा हा मुद्दा ठसवण्यासाठी भाजपचे 2 मुख्य अजेंडे होते. एक म्हणजे बटेंगे तो कटेंगे आणि दुसरा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जात कसं हिंदुत्व सोडलं याबाबतची नितेश राणे यांची आक्रमक टीका, त्याचसोबत मुस्लिम विरोधी वक्तव्य हे देखील भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यासाठी पूरक ठरलं. नितेश राणेंनी निवडणुकांपूर्वी भाजपच्या मुस्लिम विरोधी पोस्टर बॉयची भूमिका पार पाडली. मात्र आता नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. मंत्रिपदी असलेल्यांनी जबाबदारीनं आणि समाजभान ठेवून बोलणं अपेक्षित आहे. त्यामुळे नितेश राणेंचे वरिष्ठ त्यांना योग्य ती समज देतील आणि योग्य इतिहासाची शिकवणी लावतील अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.